वाचन या शब्दाचा अर्थ कोणत्या प्रकारच्या नामाशी संबंधित आहे? पर्याय अ व्यक्तिवाचक, पर्याय ब भाववाचक, पर्याय क जातिवाचक, पर्याय ड समूहवाचक। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ब भाववाचक नाम। युवती या शब्दाचे अनेकवचनी रूप कोणते? पर्याय अ युवत्या, पर्याय ब युवत्या, पर्याय क युवती, पर्याय ड यापैकी कोणतेच नाही। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क युवती। उद्देश व विधेय हे कोणाचे घटक आहेत? पर्याय अ वाक्याचे, पर्याय ब अर्थाचे, पर्याय क वाक्यप्रयोग, पर्याय ड अर्थप्रकाराचे। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय अ वाक्याचे। त्याचा मोठा भाऊ गावी गेला या वाक्याचा प्रकार ओळखा। पर्याय अ प्रश्नार्थी, पर्याय ब विधानार्थी, पर्याय क उद्गारार्थी, पर्याय ड होकारार्थी। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ब विधानार्थी। पाणी पाजणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? पर्याय अ तहान लागणे, पर्याय ब पाणी देणे, पर्याय क मदत करणे, पर्याय ड पराभूत करणे। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ड पराभूत करणे। तोंडाला पाणी सुटणे या म्हणीचा अर्थ काय? पर्याय अ तहान लागणे, पर्याय ब खूप बोलणे, पर्याय क खाण्याची इच्छा होणे, पर्याय ड यापैकी नाही। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क खाण्याची इच्छा होणे। दुहेरी धाव या म्हणीचा अर्थ काय? पर्याय अ एकाच वेळी दोन कामे करणे, पर्याय ब वेगाने धावणे, पर्याय क एकाच वेळी दोन ठिकाणी जाणे, पर्याय ड दोनदा धावणे। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय अ एकाच वेळी दोन कामे करणे। आंधळ्यास काठीचा आधार या म्हणीचा अर्थ कोणता? पर्याय अ मदतीची आवश्यकता, पर्याय ब मदतीचा योग्य वेळी लाभ, पर्याय क मदतीचा अभाव, पर्याय ड मदतीचा नकार। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ब मदतीचा योग्य वेळी लाभ। सर्व या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पर्याय अ थोडे, पर्याय ब काही, पर्याय क एक, पर्याय ड यापैकी नाही। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ब काही। मराठी भाषेतील पहिला शिलालेख कोठे आढळतो? पर्याय अ
कर्नाटक, पर्याय ब महाराष्ट्र, पर्याय क गुजरात, पर्याय ड मध्य प्रदेश। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय अ कर्नाटक। शास्त्रीय मराठी व्याकरण ग्रंथाचे लेखक कोण? पर्याय अ दादोबा पांडुरंग, पर्याय ब मो रा वाळिंबे, पर्याय क मो के दामले, पर्याय ड विल्यम कॅरी। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क मो के दामले। मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत केले जाते? पर्याय अ ब्राह्मी, पर्याय ब मोडी, पर्याय क रोमन, पर्याय ड देवनागरी। या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय ड देवनागरी। मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हटले आहे? पर्याय अ विष्णुशास्त्री चिपळूणकर, पर्याय ब महात्मा फुले, पर्याय क लोकमान्य टिळक, पर्याय ड ग दी माडगूळकर। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय अ विष्णुशास्त्री चिपळूणकर। मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोणाला संबोधले जाते? पर्याय अ मो के दामले, पर्याय ब महर्षी पतंजली, पर्याय क दादोबा पांडुरंग, पर्याय ड पांडुरंग सदाशिव साने। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क दादोबा पांडुरंग। कोणी व्याकरणाला शब्दानुशासन असे नाव दिले? पर्याय अ मोके दामले, पर्याय ब महर्षी पतंजली, पर्याय क दादोबा पांडुरंग, पर्याय ड पांडुरंग सदाशिव साने। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ब महर्षी पतंजली। तो हा कोणत्या प्रकारच्या सर्वनामाचा प्रकार आहे? पर्याय अ दर्शक सर्वनाम, पर्याय ब पुरुषवाचक सर्वनाम, पर्याय क प्रश्नार्थक सर्वनाम, पर्याय ड संकेतवाचक सर्वनाम। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ब पुरुषवाचक सर्वनाम। कोण हे कोणत्या प्रकारच्या सर्वनामात मोडते? पर्याय अ दर्शक सर्वनाम, पर्याय ब प्रश्नार्थक सर्वनाम, पर्याय क पुरुषवाचक सर्वनाम, पर्याय ड संकेतवाचक सर्वनाम। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ब प्रश्नार्थक सर्वनाम। मी उद्या शाळेत जाणार आहे या वाक्यातील सर्वनाम कोणते? पर्याय अ शाळेत, पर्याय ब मी, पर्याय क जाणार, पर्याय ड आहे। आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ब मी। खालीलपैकी कोणते संबंधवाचक सर्वनाम आहे? पर्याय अ कोण, पर्याय ब जो, पर्याय क हाच, पर्याय ड तो।
या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ब, जो. त्यांना हा कोणत्या प्रकारचा सर्वनाम आहे? पर्याय अ दर्शक सर्वनाम, पर्याय ब संबंधवाचक सर्वनाम, पर्याय क पुरुषवाचक सर्वनाम, पर्याय ड प्रश्नार्थक सर्वनाम. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क पुरुषवाचक सर्वनाम. संत एकनाथ यांनी लिहिलेल्या भारुडांचा प्रमुख विषय कोणता होता? पर्याय अ भक्ती, पर्याय ब सामाजिक संदेश, पर्याय क युद्ध, पर्याय ड राजकारण. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ब सामाजिक संदेश. अमृतानुभव हा ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय अ संत नामदेव, पर्याय ब संत ज्ञानेश्वर, पर्याय क संत एकनाथ, पर्याय ड संत तुकाराम. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ब संत ज्ञानेश्वर. संत निवृत्तीनाथ कोणाचे शिष्य होते? पर्याय अ गोपाळकृष्ण, पर्याय ब रामदास स्वामी, पर्याय क गहिनीनाथ, पर्याय ड चक्रधर स्वामी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क गहिनीनाथ. संत बहिणाबाई यांनी कोणाचा प्रभाव स्वीकारला? पर्याय अ संत ज्ञानेश्वर, पर्याय ब संत तुकाराम, पर्याय क संत नामदेव, पर्याय ड संत एकनाथ. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ब संत तुकाराम. संत एकनाथ यांनी कोणत्या देवतेच्या भजनावर भर दिला? पर्याय अ श्रीराम, पर्याय ब श्रीकृष्ण, पर्याय क विठोबा, पर्याय ड श्री गणेश. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क विठोबा. जल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? पर्याय अ नदी, पर्याय ब धार, पर्याय क पाणी, पर्याय ड नीर. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ड नीर. सूर्य उगवतो या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता आहे? पर्याय अ सकर्मक, पर्याय ब अकर्मक, पर्याय क नामधातू, पर्याय ड पूर्वसिद्ध. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ब अकर्मक क्रियापद आहे. राम आणि श्याम शाळेत गेले या वाक्यात राम आणि श्याम यांना काय म्हणतात? पर्याय अ संयुक्त कर्ता, पर्याय ब विशेषण, पर्याय क अपूर्ण वाक्य, पर्याय ड क्रियापद. ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय अ संयुक्त कर्ता. मी पुस्तक वाचतो या वाक्यात कर्ता कोणता? पर्याय अ पुस्तक, पर्याय ब वाचतो, पर्याय क मी, पर्याय ड
कोणताही नाही. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क मी. मुलगी हळू बोलते या वाक्यातील क्रियाविशेषण कोणते? पर्याय अ मुलगी, पर्याय ब हळू, पर्याय क बोलते, पर्याय ड यापैकी नाही. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ब हळू. स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक कोणाचे आहे? पर्याय 1 शांता शेळके, पर्याय 2 दुर्गा भागवत, पर्याय 3 ताराबाई शिंदे, पर्याय 4 कमल देसाई. ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय 3 ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा पुस्तक लिहिला. तो गावाहून आला या वाक्यातील विभक्ती कोणती? पर्याय अ पंचमी विभक्ती, पर्याय ब चतुर्थी विभक्ती, पर्याय क सप्तमी विभक्ती, पर्याय ड द्वितीया विभक्ती. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय अ पंचमी विभक्ती. तो हा कोणत्या प्रकारच्या सर्वनामाचा प्रकार आहे? पर्याय अ दर्शक सर्वनाम, पर्याय ब पुरुषवाचक सर्वनाम, पर्याय क प्रश्नार्थक सर्वनाम, पर्याय ड संकेतवाचक सर्वनाम. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ब पुरुषवाचक सर्वनाम. कोण हे कोणत्या प्रकारच्या सर्वनामात मोडते? पर्याय अ दर्शक सर्वनाम, पर्याय ब प्रश्नार्थक सर्वनाम, पर्याय क पुरुषवाचक सर्वनाम, पर्याय ड संकेतवाचक सर्वनाम. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ब प्रश्नार्थक सर्वनाम. मी उद्या शाळेत जाणार आहे या वाक्यातील सर्वनाम कोणते? पर्याय अ शाळेत, पर्याय ब मी, पर्याय क जाणार, पर्याय ड आहे. आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ब मी. खालीलपैकी कोणते संबंधवाचक सर्वनाम आहे? पर्याय अ कोण, पर्याय ब जो, पर्याय क हाच, पर्याय ड तो. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ब जो. त्यांना हा कोणत्या प्रकारचा सर्वनाम आहे? पर्याय अ दर्शक सर्वनाम, पर्याय ब संबंधवाचक सर्वनाम, पर्याय क पुरुषवाचक सर्वनाम, पर्याय ड प्रश्नार्थक सर्वनाम. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क पुरुषवाचक सर्वनाम. तो हा कोणत्या प्रकारच्या सर्वनामाचा प्रकार आहे? पर्याय अ दर्शक सर्वनाम, पर्याय ब पुरुषवाचक सर्वनाम, पर्याय क प्रश्नार्थक सर्वनाम, पर्याय ड संकेतवाचक सर्वनाम. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ब पुरुषवाचक सर्वनाम. कोण
हे कोणत्या प्रकारच्या सर्वनामात मोडते? पर्याय अ दर्शक सर्वनाम, पर्याय ब प्रश्नार्थक सर्वनाम, पर्याय क पुरुषवाचक सर्वनाम, पर्याय ड संकेतवाचक सर्वनाम. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ब प्रश्नार्थक सर्वनाम. मी उद्या शाळेत जाणार आहे. या वाक्यातील सर्वनाम कोणते? पर्याय अ शाळेत, पर्याय ब मी, पर्याय क जाणार, पर्याय ड आहे. आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ब मी. खालीलपैकी कोणते संबंधवाचक सर्वनाम आहे? पर्याय अ कोण, पर्याय ब जो, पर्याय क हाच, पर्याय ड तो. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ब जो. त्यांना हा कोणत्या प्रकारचा सर्वनाम आहे? पर्याय अ दर्शक सर्वनाम, पर्याय ब संबंधवाचक सर्वनाम, पर्याय क पुरुषवाचक सर्वनाम, पर्याय ड प्रश्नार्थक सर्वनाम. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क पुरुषवाचक सर्वनाम. संत एकनाथ यांनी लिहिलेल्या भारुडांचा प्रमुख विषय कोणता होता? पर्याय अ भक्ती, पर्याय ब सामाजिक संदेश, पर्याय क युद्ध, पर्याय ड राजकारण. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ब सामाजिक संदेश. अमृतानुभव हा ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय अ संत नामदेव, पर्याय ब संत ज्ञानेश्वर, पर्याय क संत एकनाथ, पर्याय ड संत तुकाराम. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ब संत ज्ञानेश्वर. संत निवृत्तीनाथ कोणाचे शिष्य होते? पर्याय अ गोपाळकृष्ण, पर्याय ब रामदास स्वामी, पर्याय क गहिनीनाथ, पर्याय ड चक्रधर स्वामी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क गहिनीनाथ. संत बहिणाबाई यांनी कोणाचा प्रभाव स्वीकारला? पर्याय अ संत ज्ञानेश्वर, पर्याय ब संत तुकाराम, पर्याय क संत नामदेव, पर्याय ड संत एकनाथ. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ब संत तुकाराम. संत एकनाथ यांनी कोणत्या देवतेच्या भजनावर भर दिला? पर्याय अ श्रीराम, पर्याय ब श्रीकृष्ण, पर्याय क विठोबा, पर्याय ड श्री गणेश. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क विठोबा. जल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? पर्याय अ नदी, पर्याय ब धार, पर्याय क पाणी, पर्याय ड नीर.
या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ड, नीर. सूर्य उगवतो या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता आहे? पर्याय अ सकर्मक, पर्याय ब अकर्मक, पर्याय क नामधातू, पर्याय ड पूर्वसिद्ध. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ब, अकर्मक क्रियापद आहे. राम आणि श्याम शाळेत गेले या वाक्यात राम आणि श्याम यांना काय म्हणतात? पर्याय अ संयुक्त कर्ता, पर्याय ब विशेषण, पर्याय क अपूर्ण वाक्य, पर्याय ड क्रियापद. ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय अ संयुक्त कर्ता. मी पुस्तक वाचतो या वाक्यात कर्ता कोणता? पर्याय अ पुस्तक, पर्याय ब वाचतो, पर्याय क मी, पर्याय ड कोणताही नाही. ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क मी. मुलगी हळू बोलते या वाक्यातील क्रियाविशेषण कोणते? पर्याय अ मुलगी, पर्याय ब हळू, पर्याय क बोलते, पर्याय ड यापैकी नाही. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ब हळू. स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक कोणाचे आहे? पर्याय 1 शांता शेळके, पर्याय 2 दुर्गा भागवत, पर्याय 3 ताराबाई शिंदे, पर्याय 4 कमल देसाई. ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय 3 ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा पुस्तक लिहिला. तो गावाहून आला या वाक्यातील विभक्ती कोणती? पर्याय अ पंचमी विभक्ती, पर्याय ब चतुर्थी विभक्ती, पर्याय क सप्तमी विभक्ती, पर्याय ड द्वितीया विभक्ती. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय अ पंचमी विभक्ती. युवती या शब्दाचे अनेकवचनी रूप कोणते? पर्याय अ युवत्या, पर्याय ब युवत्या, पर्याय क युवती, पर्याय ड यापैकी कोणतेच नाही. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क युवती. वाचन या शब्दाचा अर्थ कोणत्या प्रकारच्या नामाशी संबंधित आहे? पर्याय अ व्यक्तिवाचक, पर्याय ब भाववाचक, पर्याय क जातिवाचक, पर्याय ड समूहवाचक. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ब भाववाचक नाम. उद्देश व विधेय हे कोणाचे घटक आहेत? पर्याय अ वाक्याचे, पर्याय ब अर्थाचे, पर्याय क वाक्यप्रयोग, पर्याय ड अर्थप्रकाराचे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय अ वाक्याचे. त्याचा मोठा भाऊ गावी गेला या वाक्याचा प्रकार ओळखा. पर्याय अ प्रश्नार्थी, पर्याय ब
विधानार्थी, पर्याय क उद्गारार्थी, पर्याय ड होकारार्थी। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ब विधानार्थी। खालीलपैकी कोणते शब्द क्रियापद आहे? पर्याय अ चालणे, पर्याय ब सुंदर, पर्याय क झाड, पर्याय ड लाल। ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय अ चालणे। म्हणून मी परीक्षा दिली या वाक्यात शब्दयोगी अव्यय कोणते? पर्याय अ म्हणून, ब मी, क परीक्षा, ड दिली। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय अ म्हणून। आपला प्रश्न आहे स्मृतिचित्रे हे आत्मचरित्र कोणी लिहिले आहे? पर्याय 1 इंदिरा संत, 2 शांता शेळके, 3 लक्ष्मीबाई टिळक, 4 दुर्गा भागवत। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लक्ष्मीबाई टिळक। आपला पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या कवयित्रीला गदिमा पुरस्कार प्राप्त झाला आहे? पर्याय 1 इंदिरा संत, 2 मंदाकिनी गोखले, 3 गौरी देशपांडे, 4 दुर्गा भागवत। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इंदिरा संत यांना गदिमा पुरस्कार प्राप्त झालेला आहे। आपला पुढचा प्रश्न आहे दुर्गा भागवत यांना कोणत्या विषयातील सखोल अभ्यास होता? पर्याय 1 इतिहास, 2 लोकसाहित्य, 3 समाजशास्त्र, 4 मानसशास्त्र। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लोकसाहित्य या विषयाचा अभ्यास दुर्गा भागवत यांना सखोल होता। आपला पुढचा प्रश्न आहे स्त्री धर्मनीती हे पुस्तक कोणाचे आहे? पर्याय 1 शांता शेळके, 2 पंडिता रमाबाई, 3 ताराबाई शिंदे, 4 गौरी देशपांडे। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पंडिता रमाबाई यांनी स्त्री धर्मनीती हे पुस्तक लिहिले आहे। आपला पुढचा प्रश्न आहे स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक कोणाचे आहे? पर्याय 1 शांता शेळके, पर्याय 2 दुर्गा भागवत, 3 ताराबाई शिंदे, 4 कमल देसाई। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक लिहिलेले आहे। आपला पुढचा प्रश्न आहे गर्भ रेशीम ही कादंबरी कोणी लिहिली? पर्याय 1 मंदाकिनी गोखले, पर्याय 2 पंडिता रमाबाई, पर्याय 3 ताराबाई शिंदे, पर्याय 4 गौरी देशपांडे। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गौरी देशपांडे। आपला पुढचा प्रश्न आहे बाई, बायका, स्त्रिया हे पुस्तक कोणाचे आहे? पर्याय 1 गौरी देशपांडे, पर्याय 2 दुर्गा भागवत, पर्याय 3 विजया राजाध्यक्ष, पर्याय 4 मंदाकिनी गोखले।
या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विजया राजाध्यक्ष। आपला पुढचा प्रश्न आहे, एक होता कार्व्हर हे पुस्तक कोणी लिहिले? पर्याय 1 शकुंतला परांजपे, 2 दुर्गा भागवत, 3 विजया राजाध्यक्ष, 4 लक्ष्मीबाई टिळक। मित्रांनो, आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दुर्गा भागवत। आपला पुढचा प्रश्न आहे, संवादिनी हे पुस्तक कोणाचे आहे? पर्याय 1 शांता शेळके, 2 दुर्गा भागवत, 3 विजया राजाध्यक्ष, 4 कमल देसाई। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शांता शेळके। तो हा कोणत्या प्रकारच्या सर्वनामाचा प्रकार आहे? पर्याय अ दर्शक सर्वनाम, पर्याय ब पुरुषवाचक सर्वनाम, पर्याय क प्रश्नार्थक सर्वनाम, पर्याय ड संकेतवाचक सर्वनाम। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ब पुरुषवाचक सर्वनाम। कोण हे कोणत्या प्रकारच्या सर्वनामात मोडते? पर्याय अ दर्शक सर्वनाम, पर्याय ब प्रश्नार्थक सर्वनाम, पर्याय क पुरुषवाचक सर्वनाम, पर्याय ड संकेतवाचक सर्वनाम। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ब प्रश्नार्थक सर्वनाम। मी उद्या शाळेत जाणार आहे या वाक्यातील सर्वनाम कोणते? पर्याय अ शाळेत, पर्याय ब मी, पर्याय क जाणार, पर्याय ड आहे। आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ब मी। खालीलपैकी कोणते संबंधवाचक सर्वनाम आहे? पर्याय अ कोण, पर्याय ब जो, पर्याय क हाच, पर्याय ड तो। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ब जो। त्यांना हा कोणत्या प्रकारचा सर्वनाम आहे? पर्याय अ दर्शक सर्वनाम, पर्याय ब संबंधवाचक सर्वनाम, पर्याय क पुरुषवाचक सर्वनाम, पर्याय ड प्रश्नार्थक सर्वनाम। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क पुरुषवाचक सर्वनाम। तो हा कोणत्या प्रकारच्या सर्वनामाचा प्रकार आहे? पर्याय अ दर्शक सर्वनाम, पर्याय ब पुरुषवाचक सर्वनाम, पर्याय क प्रश्नार्थक सर्वनाम, पर्याय ड संकेतवाचक सर्वनाम। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ब पुरुषवाचक सर्वनाम। कोण हे कोणत्या प्रकारच्या सर्वनामात मोडते? पर्याय अ दर्शक सर्वनाम, पर्याय ब प्रश्नार्थक सर्वनाम, पर्याय क पुरुषवाचक सर्वनाम, पर्याय ड संकेतवाचक सर्वनाम। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ब प्रश्नार्थक सर्वनाम। मी उद्या शाळेत जाणार आहे या वाक्यातील सर्वनाम कोणते? पर्याय अ शाळेत,
पर्याय ब मी, पर्याय क जाणार, पर्याय ड आहे. आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ब मी. खालीलपैकी कोणते संबंधवाचक सर्वनाम आहे? पर्याय अ कोण, पर्याय ब जो, पर्याय क हाच, पर्याय ड तो. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ब जो. त्यांना हा कोणत्या प्रकारचा सर्वनाम आहे? पर्याय अ दर्शक सर्वनाम, पर्याय ब संबंधवाचक सर्वनाम, पर्याय क पुरुषवाचक सर्वनाम, पर्याय ड प्रश्नार्थक सर्वनाम. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क पुरुषवाचक सर्वनाम. संत एकनाथ यांनी लिहिलेल्या भारुडांचा प्रमुख विषय कोणता होता? पर्याय अ भक्ती, पर्याय ब सामाजिक संदेश, पर्याय क युद्ध, पर्याय ड राजकारण. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ब सामाजिक संदेश. अमृतानुभव हा ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय अ संत नामदेव, पर्याय ब संत ज्ञानेश्वर, पर्याय क संत एकनाथ, पर्याय ड संत तुकाराम. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ब संत ज्ञानेश्वर. संत निवृत्तीनाथ कोणाचे शिष्य होते? पर्याय अ गोपाळकृष्ण, पर्याय ब रामदास स्वामी, पर्याय क गहिनीनाथ, पर्याय ड चक्रधर स्वामी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क गहिनीनाथ. संत बहिणाबाई यांनी कोणाचा प्रभाव स्वीकारला? पर्याय अ संत ज्ञानेश्वर, पर्याय ब संत तुकाराम, पर्याय क संत नामदेव, पर्याय ड संत एकनाथ. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ब संत तुकाराम. संत एकनाथ यांनी कोणत्या देवतेच्या भजनावर भर दिला? पर्याय अ श्रीराम, पर्याय ब श्रीकृष्ण, पर्याय क विठोबा, पर्याय ड श्री गणेश. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क विठोबा. जल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? पर्याय अ नदी, पर्याय ब धार, पर्याय क पाणी, पर्याय ड नीर. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ड नीर. सूर्य उगवतो या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता आहे? पर्याय अ सकर्मक, पर्याय ब अकर्मक, पर्याय क नामधातू, पर्याय ड पूर्वसिद्ध. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ब अकर्मक क्रियापद आहे. राम आणि श्याम शाळेत गेले
या वाक्यात राम आणि श्याम यांना काय म्हणतात? पर्याय अ संयुक्त कर्ता, पर्याय ब विशेषण, पर्याय क अपूर्ण वाक्य, पर्याय ड क्रियापद. ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय अ संयुक्त कर्ता. मी पुस्तक वाचतो या वाक्यात कर्ता कोणता? पर्याय अ पुस्तक, पर्याय ब वाचतो, पर्याय क मी, पर्याय ड कोणताही नाही. ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क मी. मुलगी हळू बोलते या वाक्यातील क्रियाविशेषण कोणते? पर्याय अ मुलगी, पर्याय ब हळू, पर्याय क बोलते, पर्याय ड यापैकी नाही. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ब हळू. स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक कोणाचे आहे? पर्याय 1 शांता शेळके, पर्याय 2 दुर्गा भागवत, पर्याय 3 ताराबाई शिंदे, पर्याय 4 कमल देसाई. ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय 3 ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा पुस्तक लिहिला. तो गावाहून आला या वाक्यातील विभक्ती कोणती? पर्याय अ पंचमी विभक्ती, पर्याय ब चतुर्थी विभक्ती, पर्याय क सप्तमी विभक्ती, पर्याय ड द्वितीया विभक्ती. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय अ पंचमी विभक्ती.